मित्रांनो, पुन्हा एकदा मी एमपीसी बाणा या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहे की एमपीएससीचा अभ्यास कसा करायचा. म्हणजे जे विद्यार्थी प्री अजूनही पास होत नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाचं लेक्चर आहे की त्यांनी एमपीएससीचा अभ्यास कसा केला पाहिजे. आणि जे 12वीचे विद्यार्थी आहेत आणि नुसतंच त्यांनी एमपीएससी करायचा निर्णय घेऊन त्यांनी बीए ऍडमिशन घेतले, ऑब्लिक त्यांनी ग्रॅज्युएशन करत करत एमपीएससी करायचं ठरवले, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत खूपच महत्त्वाचा आहे. तर त्यांनी एमपीएससीचा अभ्यास कसा करायचा. एमपीएससीचा अभ्यास करताना मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की सिलेबस हा परफेक्ट माहित पाहिजे. प्रत्येक आता एमपीएससी करणाऱ्याचं 1, 2, 3 वर्ष झालेलं असते, तो एमपीएससी करतोय, पण एमपीएससीचा सिलेबस नक्की काय आहे हा त्या विद्यार्थ्याला अजूनपर्यंत माहितच नाही की सिलेबस काय आहे. तर त्या विद्यार्थ्याचा पहिला गोष्ट म्हणजे काय, त्याला काय माहित पाहिजे, अभ्यासक्रम. अभ्यासक्रम हा त्याचा तोंडपाठ असला पाहिजे. हा अभ्यासक्रम त्याचा तोंडपाठ का असला पाहिजे, याचा काय फायदा होतो, ह्या अभ्यासक्रमाचा फायदा काय होतो हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याचं क्वेश्चन पेपर अनालिसिस, म्हणजे त्याच्याकडे आतापर्यंत झालेले आयोगाचे सर्व क्वेश्चन असले पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे असलेलं जे मटेरियल अवेलेबल आहे, म्हणजे आता कोणतं कोणतं बुक्स पाहिजेत, कोणती कोणती पुस्तकं पाहिजेत, हे सगळं मटेरियल, म्हणजे हे सगळं काय त्याला आपण वस्तू म्हणू थोडक्यात, ह्या सगळ्या वस्तू त्या विद्यार्थ्याकडे असल्या पाहिजेत. आणि चौथी गोष्ट, त्यानं सगळ्या काय केल्या पाहिजेत, त्यानं सगळ्यांच्या ह्या शेवट नोट्स काढल्या पाहिजे. म्हणजे सुरुवात कशी झाली पाहिजे, त्याचा अभ्यासक्रम सगळा व्यवस्थित तोंडपाठ असला पाहिजे, बरोबर. आलेले आयोगाचे सगळे क्वेश्चन पेपर त्याच्याकडे असले पाहिजेत, पहिले कंडिशन असले पाहिजेत. त्याच्याकडे सगळे जे बुक्स आहेत, म्हणजे वस्तू म्हणजे काय, त्याच्याकडे सर्व प्रकारची बुक्स असले पाहिजेत. म्हणजे जे जे अभ्यासक्रमासाठी लागणारी जी जी पुस्तकं आहेत ते त्याच्याकडे सगळे असले पाहिजे. आणि शेवट त्यानं नोट्स केली पाहिजे. आणि पाचवा मुद्दा, शेवट त्यानं रिव्हिजन केली पाहिजे. ह्या पद्धतीने जर विद्यार्थी व्यवस्थितपणे गेला तर तो 100% पास होणार. म्हणजे त्याला जर अभ्यासक्रम असेल तर त्याला माहित आहे की त्याला नेमकं वाचायचं काय, त्याच्या पुढे एक फ्रेमवर्क तयार झालेली असणार आहे. फ्रेमवर्क म्हणजे तुमच्या लक्षात, म्हणजे तो आता बरेच विद्यार्थी काय होतात, फ्रेमवर्क म्हणजे काय असते नेमकं, बरेच विद्यार्थ्यांचं काय असते माहित आहे का, त्यांना नेमकी अभ्यासक्रम काय हेच माहित नसते, त्यांना नेमकं परीक्षा वाचायचं काय हेच माहित नसते. त्यामुळे काय असते, त्या फ्रेमवर्कच्या बाहेर ते विद्यार्थी असं वाचत असतात. फ्रेमवर्क जर माहित झाली तर तुम्हाला एक चौकट कळते की त्या चौकटीत तुम्ही फक्त अभ्यास करत राहता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चनचा फायदा काय होतो, आलेले क्वेश्चन तुम्ही बघितल्यानंतर तुमचं असे लक्षात येतं की ह्यामध्ये फ्रेमवर्क मध्ये नेमकं तुम्हाला ह्या कोणत्या मुद्द्याला जास्त भर द्यायचा, कोणत्या मुद्द्यावर प्रश्न आयोगाने विचारलाय आणि त्या कोणत्या मुद्द्यावर जास्त भर द्यायचा आहे, ह्या दोन गोष्टी तुमच्या इथं पूर्णपणे क्लिअर होतात. तिसरी गोष्ट, आता बुक्स बद्दल तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. बुक्स मध्ये विचार करताना मार्केटमध्ये एवढा गोंधळ झालाय की काही सांगताच येत नाही. मार्केटमध्ये सध्या भयानक परिस्थिती, भयानक बुक्स आहेत, एका विषयाचे 5-5, 6-6, 7-7 पुस्तक आहेत. तर बुक्स घेताना तुम्ही कोणतं घेतलं पाहिजे, बुक्स घेताना तुम्ही एकदम स्टँडर्ड बुक घेतलं पाहिजे. आणि बुक घेताना काय केलं पाहिजे, तुम्ही अभ्यासक्रमामधील, आता एका पुस्तकात अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त पॉइंट कव्हर होतील, आलं तुमच्या लक्षात, जास्तीत जास्त पॉइंट कव्हर होतील असं तुम्ही पुस्तक घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ पुस्तक तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ग्रोवर घेतलं तर ह्या ग्रोवर मध्ये काय होणार आहे, त्या एमपीएससीच्या अभ्यासक्रमामधलं तुमचं पूर्ण मुद्दा कव्हर होणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदा जर ग्रोवर नाही वाचलं, जर दुसरं पुस्तक वाचलं तर प्रॉब्लेम परत मेन परीक्षेला काय होतो की काही मुद्दे त्या पुस्तकात असतात, काही मुद्दे नसतात. मग अशा वेळी काय होतंय, परत ते पुस्तक वाचायला लागते, तुम्हाला परत ग्रोवर बी वाचायला लागते. म्हणजे तुमचं रीडिंगचं डॉंकी वर्क होतंय. थोडक्यात तुम्हाला जास्त वाचायला लागते. कमी वाचून पास व्हायचं आहे का तुम्हाला जास्त वाचून पास व्हायचं आहे हे तुमच्या इथं लक्षात येत नाही. आता तिसरा मुद्दा म्हणजे काय केलं पाहिजे, तुम्ही नोट्स काढल्या पाहिजेत. अजून एक तुम्हाला इथं मुद्दा सांगतो, पुस्तक वाचताना तुम्ही काय केलं पाहिजे. आता तुमचा अभ्यासक्रम सगळा पाठ आहे, त्या अभ्यासक्रमाचा काय फायदा होतो, अजून एक तुमचे मुद्दा सांगतो. हे अभ्यासक्रमाला काय होतं, तुम्ही आता पेपर वाचत असताय, रोज तुम्ही कोणता पेपर वाचत असताय, लोकसत्ता पेपर वाचताय, करंट साठी तुम्ही लोकसत्ता वाचत असताय, मटा वाचत असताय, इंडियन एक्सप्रेस वाचत असताय किंवा द हिंदू वाचत असताय. पण तुमच्या वाचताना लक्षात येत नाही, बऱ्याच विद्यार्थी असे म्हणतात की पेपरमध्ये नेमकं वाचायचं काय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही कळत नाही पेपरमध्ये नेमकं वाचायचं काय.
मग ते काय वाचत बसतात, एखादा राजकारणाचा मुद्दा घेतात, ते राजकारणावरच एक पेपरवर 2 तास घालवतात, परत कुठेतरी एखादी बलात्काराची बातमी असते त्यांचं लक्ष तिकडे अट्रॅक्ट होतं. म्हणजे असल्या गोष्टीकडे त्यांना एक अजिबात लक्ष दिलं नाही पाहिजे. ह्या जर सिलेबस क्लिअर असेल त्याचा तर त्याचे एकदम परफेक्ट लक्षात येते की नेमकं वाचायचं काय, सिलेबस मध्ये काय आहे. समजा सिलेबस मध्ये त्यानं आयएमएफ असा पॉईंट बघितलेला असतो, मग पेपर मध्ये कुठं तर त्याला आयएमएफ दिसतंय, मग तो लगेच विचार करतो अरे ही परीक्षेला आयएमएफ विचारलेलं गेलेलं आहे, परीक्षेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये आयएमएफ आहे, आपण हे मुद्दा व्यवस्थित वाचला पाहिजे. मग तो विद्यार्थी काय करतो, मुद्दा हायलाइट करतो आणि तो वाचतो. ह्यामुळे तुम्हाला काय होतं, पेपर मध्ये नेमकं वाचायचं काय हे समजून जाते. क्वेश्चन मुळे काय होतंय, तुम्हाला नेमकं त्या पुस्तकातलं रेफर मटेरियल कोणतं करायचं आहे हे समजते. आणि आता बुक्स बद्दल तुम्हाला सांगतो. आता बरेचसे विद्यार्थी कसे असतात माहिती आहे का, बरेचसे विद्यार्थी काय करतात, पुस्तक घेतात. आता समजा तुम्ही कोणतंही पुस्तक घेतलं, पुस्तक घेतात आणि काय करतात, पहिली लाईन पासून चालू करतात ते शेवटची लाईन पुस्तक संपवायला. त्यांचं एकच टार्गेट असते. मी पुण्यात अभ्यास करताना सगळ्या विद्यार्थ्यांचं बघितलं, टार्गेट एकच असते, ही पुस्तक आपल्याला संपवायचं. आणि त्यांचं डिस्कशन बी असं चाललेलं असते, आज 2 दिवसात मी रंजन कोळंबेचं पुस्तक संपवलं बरं का, मी आज 2 दिवसात लक्ष्मीकांत संपवलं बरं का, आज 3 दिवसात मी लक्ष्मीकांत संपवलं बरं का, असं सगळ्यांचं डिस्कशन चालू असते. पण त्यांची सगळ्यात मोठी चूक हित होते. का होते, तुम्ही एक पुस्तक वाचताना तुम्ही काय केलं पाहिजे, एक पुस्तक वाचताना तुम्ही पहिल्या ज्या वेळेला 12वीचे विद्यार्थी ज्या फर्स्ट रिडिंग असते कोणत्याही पुस्तकाचं, तर त्यानं ते पुस्तक शांत वाचलं पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही काय असता, स्वामी विवेकानंद नाही कोणी जरी असला तर त्याच्या पहिल्यांदा वाचल्यानंतर कोणताही मुद्दा त्याच्या लक्षात राहणार नाही. त्याला त्या पुस्तकात शांतपणे त्या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे शांतपणे वाचून घेतलं पाहिजे पहिल्यांदा. आणि त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या आहेत ह्या त्यांनी समजावून घेतलं पाहिजे त्या विद्यार्थ्याला. म्हणजे परीक्षेत नाही, म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येईल की नेमकं हे पुस्तक आहे कशाचं आणि ह्या पुस्तकात नेमकं काय काय दिले. आता समजा जर त्यानं पॉलिटिक्सचं पुस्तक जर वाचायला घेतलं तर त्याच्या लक्षात येईल की अरे पुस्तकात काय काय आहे, त्याला एक ओव्हरव्ह्यू मिळून जाईल की काय पॉलिटी म्हणजे काय आहे पहिल्या विद्यार्थ्याला. मग त्यांना आता काय करायचं, दुसरं रिडिंग घेताना त्यानं काय केलं पाहिजे, दुसरं रिडिंग घेताना त्यानं क्वेश्चन पेपर व्यवस्थित सगळे बघितले पाहिजे. दुसऱ्या रिडिंगला त्याचे क्वेश्चन पेपर सगळे पाठ असले पाहिजे. आणि दुसऱ्या रिडिंगला घेताना त्याला वाचताना लक्षात येईल की अरेच्या असा इथं प्रश्न पडलेला आहे, आपण आधी वाचला होता त्या ठिकाणी प्रश्न पडलाय, त्या ठिकाणी त्यानं अंडरलाईन मारली पाहिजे. प्रत्येक त्यानं क्वेश्चन पडलेल्या ठिकाणी त्या पुस्तकात त्यानं अंडरलाईन मारली पाहिजे. लगेच पहिल्या रिडिंग मध्ये तुम्ही लगेच अंडरलाईन मारायला चालू करता. मी बघतो पहिल्या रिडिंग मध्ये हायलायटर घेतात, खर घेवायला चालू करतात, पूर्ण पुस्तक ते रंगीबेरीत करून टाकते किंवा त्या पुस्तकावर पूर्ण रंगपंचमीत खेळून टाकते. तसं करायचं नाही. दुसऱ्या रिडिंगला काय करायचं, जेवढे क्वेश्चन विचारले आयोगानं त्या पुस्तकात त्या मुद्द्यालाच तुम्ही फक्त हायलाइट केली पाहिजे. आणि तुम्हाला जे महत्वाचं वाटतंय की ही परीक्षेला येऊ शकतं त्या मुद्द्यालाच तुम्ही हायलाइट केलं पाहिजे. तिसऱ्या रिडिंगला काय केलं पाहिजे, ते जे मुद्दे आणि हे जे मुद्दे तुम्हाला असं वाटते की हे मुद्दे परीक्षेला येऊ शकतात विथ आयोगाला पडलेले जे प्रश्न आहेत त्या पद्धतीने तुम्ही त्याच्या काय केलं पाहिजे, नोट्स काढल्या पाहिजे. आता नोट्स बद्दल तुम्हाला बोलायचं झालं तर नोट्स बद्दल इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो मायक्रो नोट्स म्हणजे काय. बरेच विद्यार्थी कसं पास झालेले सांगत असतात की मला मायक्रो नोट्सचा खूप फायदा झाला, मायक्रो नोट्स मी काढल्या होत्या, मला खूप मायक्रो नोट्सचा फायदा झाला. पण विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कळतच नाही मायक्रो नोट्स म्हणजे काय असतात. ते काय करतात, नोट्स काढायचे म्हणजे काय करतात, आता समजा एखादा जर मुद्दा घेतला आणि त्यांना जर सांगितलं नोट्स काढायचं, पहिल्या रिडिंगला काय करतं विद्यार्थी, 12वीचं पोरग असते त्याला काय माहित नसते, पहिल्या रिडिंगला काय करतं, फर्स्ट रिडिंगला ते नोट्स काढायला सुरुवात करतं. आणि ते काय करतं, सगळ्यात मोठी चूक असते, नोट्स काढायचं म्हणजे ते पुस्तक आहे तसं त्या वहीत उतरून काढतं, म्हणजे पॅरेग्राफ टाईप. म्हणजे त्यानं जर असं समजायचं चालू केलं नोट्स काढायचं, तर आता इथं समजा आता एक कलम 60 असेल तर 60 मध्ये नोट्स काढायला चालू केलं तर तो असं पूर्ण पॅरेग्राफच लिहून टाकतो, आहे तसं खाली मुद्दा लिहून टाकतो. ऑब्लिक कलम 61 असेल तर तो आहे तसा हा मुद्दा इथे लिहून टाकतो धाड. अशा नोट्स कधीच काढायला नसते. मग तुम्ही पुस्तक वाचून नोट्स काढण्याचा तुम्हाला फायदा काय, नोट्स काढताना तुम्ही कशा काढले पाहिजे, ट्री डायग्राम मध्ये नोट्स काढले पाहिजे. आता समजा कलम 61 म्हटल्यानंतर तुम्ही लगेच काय महाभियोग आहे, लगेच तुम्ही असं इकडे काय लोकसभा आहे, इकडे काय राज्यसभा, अशा ट्री डायग्राम मध्ये तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढली पाहिजे. तुम्ही रोज बघितल्यानंतर तुमच्या डोळे झाकून बघितल्यानंतर लक्षात येणार काय इथं लोकसभा इथं राज्यसभा आहे. अशा पद्धतीने तुम्ही नोट्स काढल्या पाहिजे. नाहीतर तुम्ही अशा नोट्स काढल्यानंतर तुमचा तोटा काय होतो की तुमच्या बाबा व्हिज्युअलायझेशन होत नाही की तुम्हाला काय इथं नक्की प्रॉब्लेम काय आहे.
नक्की इथं तुमचा प्रॉब्लेम काय होतोय आणि अशा नोट्स काढल्यानंतर तुमचा काय होतंय की तुमच्या व्हिज्युअलायझेशनवर तुमच्या परफेक्ट एकदम प्रत्येक गोष्ट तुमच्या एकदम डोक्यात राहते. आता हा झाला नोट्सचा मुद्दा. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक विषयाच्या मायक्रो नोट्स काढायचे. म्हणजे एक पुस्तक जर समजा तुमचं 300 पानाचं असेल तर तुमच्या मायक्रो नोट्सनं ते 100 पानात ते पुस्तक बसलं पाहिजे. आलं लक्षात? किती पानात? 100 पानात ते पुस्तक तुमचं मायक्रो नोट्स मध्ये बसलं पाहिजे. ह्याचा फायदा, ह्या मायक्रो नोट्सचा फायदा कुठं होतो? ज्या वेळेला तुम्ही मेनला जाता, कुठल्या मेनला ऑब्जेक्ट तुम्ही सांगायला म्हणजे तुम्हाला राज्यसेवा मेनला तुम्ही जाता, त्यावेळेला काय असते तिथं 3 दिवसात तुम्हाला किती पेपर द्यायला लागतात? 6 पेपर द्यायला लागतात. मग 3 दिवसात 6 पेपर देताना तुमच्या जवळ फक्त एका विषयासाठी कमीत कमी 4 तास असतात. 4 तासात तुम्हाला रिव्हिजन करायचे असते. किती तासात? 4 ते 5 तासात एक विषयाला तुम्हाला रिव्हिजन करावे असते. अशा वेळेला तुम्ही काय करू शकत नाही, 300 पानाचं पुस्तक परत वाचू शकत नाही. मग तुमच्या ह्या ठिकाणी काय काम येतं? 100 पानाचे जे तुमच्या नोट्स आहेत त्या तुमच्या फायदेशीर ठरतात. म्हणून जे पास झालेले आहेत ते आजपर्यंत काय सांगतात, तुम्ही मायक्रो नोट्स काढा. तुम्ही काय काढा? मायक्रो नोट्स काढा. ते ह्यासाठी सांगत असतात. आता पुढचा मुद्दा तुम्हाला सांगितलं, बुक कसं वाचायचं, नोट्स कशा काढायला सांगितलंय. आता रिव्हिजन कशी करायची? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की सगळेजण पुस्तक वाचत असतात पण सगळेजण म्हणतात की 2 दिवसानं 4 दिवसानं पुस्तक विसरून जाते माझं. आता त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? रिव्हिजन कशी केली पाहिजे? तर रिव्हिजन करताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो. रिव्हिजन करताना तुम्ही आजपर्यंत तुम्ही तुमच्याकडे बघायचं, तुम्ही तुमच्या आत बघायचं की तुम्ही आजपर्यंत रिव्हिजन कशी करत होता. काय होतं एमपीएससी करताना काय होतं माहिती आहे का, बरेच जे आपल्या जे जुन्या टॅक्ट असतात ते आपण विसरून जातो. म्हणजे कसं की काय जण म्हणतात की नाही एमपीएससी ला खूप वाचायला लागतंय, मग अभ्यास करायला लागतंय, मग आपली आपली जुनी टॅक्ट असते आपण सोडून जाऊन नुसतं वाचायला सुरुवात करतो, धड 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 आपण नुसतं प्रत्येक मुद्दा वाचून टाकतो. मग ते आपल्याला सवय काय जाते, वाचायची सवय जाते, आपल्याला लक्षात ठेवायची विसरून जाते. आता 10वीचा विद्यार्थी, आपण 10वीला असताना काय करायचो सगळ्यांना माहितीच आहे, एक मुद्दा घ्यायचो, तो मोठ्यानं वाचायचो, मोठ्यानं वाचून तो लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचो. अशा पद्धतीनेच तुम्ही काय केलं पाहिजे, जे तुमच्या आजपर्यंत तुम्ही म्हणजे पहिली पासून ते तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत जो फंडा वापरला आहे तो तुम्ही तुमचा फंडा वापरला पाहिजे. दुसऱ्याचा जर फंडा घ्यायला गेला, आता समजा एक विद्यार्थी कसा वाचतोय, मोठ्यानं वाचून त्याच्या लक्षात राहते आणि दुसऱ्या विद्यार्थ्याच्या मनातल्या मनात वाचून लक्षात राहते. जर हा मनातल्या मनात विद्यार्थी पास झाला असेल आणि त्यानं जर म्हटलं असेल की मी मनातल्या मनात वाचून पास झालोय, तर हे 2 आणि 3 विद्यार्थी जे असतात ते काय करतात, हा फंडा वापरण्याचा प्रयत्न करतात. कायला आपण मोठ्यानं वाचून काय चूक करतोय काय, आपण मनातल्या मनात वाचलं पाहिजे. त्यावेळेला ह्या दोघांची सगळ्यात मोठी चूक इथे होती. त्यानं काय केलं पाहिजे, जे त्याच्या मनातल्या जी गोष्टी आहेत, आपल्या जे फॅक्ट आहेत त्याच गोष्टी त्यानं वापरल्या पाहिजे. त्यानं मोठ्यानंच वाचलं पाहिजे, मनातल्या मनात वाचलं नाही पाहिजे. त्याला जशी सवय आहे, त्याला कशी म्हणजे कसं, त्याला जशी जन्मल्यापासून सवय अभ्यास करायची ग्रॅज्युएशन पर्यंत, तीच गोष्ट त्यानं वापरली पाहिजे. आता एखाद्या विद्यार्थ्याला पहाटे उठून वाचायची सवय असते, त्याला तोच फॉर्म्युला वापरला पाहिजे. टाइम टेबल बदल नाही पाहिजे, पहाटेच उठून वापरलं पाहिजे. मग कुठं तर कुणाच्या क्लासला आयोगाच्या हित असते ते काय म्हणते 7 ते 12 अभ्यास केला पाहिजे. पुण्यात एक सगळ्यात मोठी प्रथा आहे पुण्यात की 7 ते 12 वाचलं पाहिजे. 7 ते 12 लायब्ररी एकदम फुल असतात. पण प्रॉब्लेम काय असतोय, परत 12 ते 5 पर्यंत कोणच नसते लायब्ररीत. असं नाही की तुम्ही 7 ते 12 वाचलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही टाइमला तुम्ही तुमचं 100% देऊन जर तुम्ही माइंड एकदम फ्रीली घेऊन जर अभ्यास केला की कोणत्याही मनावर न बंधन टाकता तुम्ही 100% यशस्वी होता, हे मी गॅरंटी देतो. आता पुढचा मुद्दा, रिव्हिजन करताना कशी केली पाहिजे. आता रिव्हिजन करताना कशी केली पाहिजे मी तुम्हाला सांगतो. रिव्हिजन करताना एक तर तुम्ही एक चेन पद्धत वापरली पाहिजे. चेन पद्धत म्हणजे काय असते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही एक जर चॅप्टर वाचला आणि दुसरा चॅप्टर वाचायला घेतला तर तुम्ही त्या पहिल्या चॅप्टरची रिव्हिजन करून दुसरा चॅप्टर वाचायला घेतला पाहिजे. परत तिसरा चॅप्टर वाचताना तुम्ही काय केलं पाहिजे, पहिल्या 2ची रिव्हिजन प्लस तिसरा चॅप्टर घेतला पाहिजे. चौथा चॅप्टर वाचताना तुम्ही काय केलं पाहिजे, पहिल्या 3 चॅप्टरची रिव्हिजन प्लस तुम्ही चौथा चॅप्टर वाचला पाहिजे. ह्या पद्धतीने जर तुम्ही एक चेन करत गेला तर तुमच्या पूर्ण पुस्तक कधीही तुम्हाला झोपेतनं जरी कोणी विचारलं तर तुमच्या पूर्ण पुस्तक पानानुसार त्या डोळ्यासमोर येणार आहे. हे सगळ्यांनी इथं लक्षात घ्या. आता तुम्ही हे रिव्हिजनचा मुद्दा झाला. आता हे मी सांगितलेला मुद्दा आहे. काही जणांची रिव्हिजन करण्याची पद्धत वेगळी आहे. ते पूर्ण पुस्तक झाल्यानंतर परत त्याच्या आपापल्या पद्धतीवर लक्ष द्या. ही एक माझी पद्धत झाली. तुम्ही काय केलं पाहिजे, आपापल्या पद्धतीवर लक्ष दिलं पाहिजे. काही जणांचं कसं असतंय की वाचून लक्षात राहत नाही, त्याचं लिहून लक्षात राहते.
आता माझा एक मित्र आहे, त्याचं काय होतंय, त्याचं लिहून लक्षात राहते, मग त्यानं ते लिहूनच लक्षात ठेवलं पाहिजे. वाचून आणि लिहिल्यानंतर काय होतं, वाचताना काय होतं, वाचताना तुमचं मन भरकटत असते. तुमच्या मनात असं एकदम वाचताना तुमचं पूर्ण, आपण काय स्वामी विवेकानंद नाही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन घेऊन वाचायला. वाचताना कसं असतंय, माइंड मध्ये काय तर विचार असते, लायब्ररीत तिकडे कोणतर आलेले असते, तिकडे कोणतर दिसलेलं असते, मधनच कोणतर गेलेलं असते, लक्ष कसं विचलित झालं पाहिजे, झालेलं असते. मग अशा वेळेत तुम्ही काय केलं पाहिजे, अशा वेळेत तुम्ही काय केलं पाहिजे, वाचन करत करत तुम्ही जर लिहित असाल, म्हणजे वाचत वाचत जर तुम्ही लिहित असाल तर तुमचं काय होतंय, कॉन्सन्ट्रेशन दोन्ही, एक तुमचं मेंदूचं काम चालू राहते, एक तुमच्या हाताचं काम चालू राहते, आणि कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढतंय. आणि लिहिताना काय होते, तुम्हाला इमॅजिनेशन होते की तुम्ही आता लिहिताना तुम्ही वाचलं 45 आकडा, तर तुमच्या मनात इमॅजिनेशन व्हायला टाइम लागतोय. पण तुम्ही 45 असं लिहिलं तर तुमच्या डोळ्यांना पण ते व्हिज्युअलायझेशन होते की 45 आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे, एमपीएससीचा पॉइंट पॉइंट धरून अभ्यास केला पाहिजे. आता पुढल्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक विषयाचा कसा अभ्यास करायचा याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. धन्यवाद.